T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं आज मायदेशी आगमन झालं। एअर इंडियाच्या विशेष चार्टर्ड विमानानं हा संघ आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर उतरल्यावर विमानतळाबाहेर त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। बार्बाडोस इथं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अतिशय चुरशीच्या लढतीत पराभूत करून भारतीय संघानं 17 वर्षांनी विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली। त्यामुळे देशभरातल्या क्रीडा रसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। हा संघ मायदेशी परतण्याची प्रतीक्षा क्रिकेट रसिक करत होते, मात्र बार्बाडोस इथं झालेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथेच थांबावं लागलं। त्यामुळे क्रिकेट रसिकांची प्रतीक्षा वाढली होती। या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भारतीय संघ दाखल झाल्यावर चाहत्यांनी जोरदार घोषणा देऊन भारतीय संघाचं स्वागत केलं। दिल्लीमध्ये भारतीय संघ ITC मौर्य हॉटेलमध्ये पोहोचल्यावर या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। विश्वचषकाच्या प्रतिकृतीचा आणि भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगातला एक आकर्षक केक भारतीय संघासाठी तयार करण्यात आला होता। हा केक संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधारासह संघातल्या खेळाडूंच्या हस्ते कापून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला। त्यानंतर पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी क्रिकेटपटू काही वेळापूर्वीच पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। पंतप्रधानांच्या भेटीनंतर भारतीय संघ मुंबईत दाखल होणार असून मुंबईत या संघाची संध्याकाळी 5 वाजता भव्य विजयी शोभायात्रा काढण्यात येणार आहे। खुल्या बसमधून मरीन ड्राईव्हवरून वानखेडे स्टेडियमपर्यंत भारतीय संघाची शोभायात्रा काढून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला BCCIच्या वतीनं 125 कोटी रुपयांचा धनादेश सोपवण्यात येणार आहे।